नमस्कार, मी डॉक्टर दीपक काटकर. खरं तर आज मला मुद्दामून एका विषयावर बोलायचं आहे, ते म्हणजे सनस्ट्रोक. कारण सध्या खूप ऊन वाढत चाललं आहे. पूर्ण विदर्भामध्ये उन्हाचा पारा खूप जास्त वाढलेला आहे आणि त्यामुळे बरेच लोक मृत्युमुखी पडत आहे. आणि यासाठी आपल्याला काय उपाय करायला पाहिजे, त्याचे काय लक्षणं असतात, याच्याबद्दल मला थोडं माहिती द्यायची आहे. तर सर्वप्रथम सनस्ट्रोक म्हणजे काय? जेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर 104 डिग्री फॅरनहाईटपेक्षा जास्त होतं, तर तेव्हा आपल्याला सनस्ट्रोक आहे असं आपण त्याला गृहीत धरतो. तर सनस्ट्रोकचे काय लक्षण आहे? अचानकपणे पेशंटला चक्कर येणे, घबराट वाटणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, उलट्या, मळमळ, पोटदुखी, संडास लागणे आणि जे आहे पेशंटचं मेंटल डिस्टर्बन्स झालेलं असतं, तो अचानक वेडेपणासारखा करायला लागतो. तो अशा वेळेस पेशंटला सनस्ट्रोक असू शकतो. तर त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला नेऊन त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर सनस्ट्रोकपासून वाचवण्यासाठी काय आपण उपाय करू शकतो? तर सनस्ट्रोकसाठी प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हायड्रेट राहणं गरजेचं आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. घराच्या बाहेर पडताना भरपूर प्रमाणात पाणी पिऊन जायचं आहे. आणि उन्हामध्ये प्रोटेक्शन म्हणून सनस्क्रीनचा लोशनचा वापर करणे, त्यानंतर मग व्हाईट जे आहे पांढरे कपडे परिधान करणे, जेणेकरून ऊन लागणार नाही. तोंडाला मास्क लावणे आणि हायड्रेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. घराच्या बाहेर पडताना जेवण आणि पाणी हे दोन्ही जर सेवन केलं असेल तर सनस्ट्रोक होण्याचे चान्सेस कमी होतात. त्यानंतर आपण जेव्हा उन्हामध्ये जातो तर अचानकपणे कुठलंही थंड पदार्थ उन्हात असताना घेऊ नका. कारण यामध्ये काय होते की बॉडीची सिस्टम जी कूलिंग सिस्टम असते ही डिस्टर्ब होऊन जाते. त्यामुळं अचानकपणे गरम थंड असं शरीराला जर का त्याचा मारा झाला तर ब्रेनचं जे कूलिंग सिस्टम आहे, जे सिग्नल्स असतात ब्रेनचे, हे सगळे डिस्टर्ब होतात. तर कुठेही उन्हामध्ये असताना पहिल्यांदा थोडंसं सावलीत थांबावं. एक 10 मिनिटानंतर वाटलं असं तुम्ही थंड पाणी वगैरे पिऊ शकतात. आणि विशेष म्हणजे पाणीमध्ये जर का मीठ असेल, निंबू पाणी म्हणा किंवा मग छाछ, लस्सी म्हणा, हे पदार्थ आपण घेऊ शकतात जे आपल्या शरीराला थंड ठेवतात. याच्या व्यतिरिक्त तर माझं असं म्हणणं आहे की जो पीक लेवल आहे उन्हाचा, म्हणजे 10-11च्या नंतर ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत, या वेळेमध्ये शक्यतोवर घराच्या बाहेर निघणं टाळा. कारण हा असा टाईम आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त सनस्ट्रोक होण्याचे चान्सेस असतात आणि पेशंटला भरती करायची गरज पडते. तो हा एक टाईम जर आपण अवॉइड करू शकलो तर फार चांगलं. नाहीतर मी सांगितलेले उपाय केलेले बरे. आणि विशेष म्हणजे हे सांगणं का गरजेचं आहे, कारण याने सनस्ट्रोकने नुसतं फक्त चक्कर वगैरे नाही, तेवढंच नाही तर त्याच्या व्यतिरिक्तही आपल्या शरीरावर खूप परिणाम होतात. जसं की ब्रेनवर त्याचा परिणाम होऊ शकतो, किडनीमध्ये किडनी स्टोन होऊ शकतात, UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतं, हीट स्ट्रोक, सनस्ट्रोक. याच्या व्यतिरिक्त बाकीही जे आपल्या बॉडीची सिस्टम आहे हे सगळे सिस्टमवर त्याचा परिणाम झालेला असतो. त्यामुळं खबरदारी. मला असं वाटतं की आता जे ग्लोबल टेम्परेचर आहे तसंही वाढत चाललेलं आहे आणि पर्टिक्युलरली आपल्या भारतामध्ये, विदर्भामध्ये सगळ्यात उच्चांक आपण गाठत आहोत. तर याला उपाययोजना म्हणून सर्वप्रथम तर मला असं वाटते की झाडांची लागवड जास्तीत जास्त प्रमाणात झाली पाहिजे. कारण झाडं आहे तर जीवन आहे असं जे म्हणतात लोक, ते खरंच सत्य आहे. कारण झाडामुळे सावली मिळते, झाडामुळे तुमचं जे संतुलन असते आपल्या एन्व्हायरमेंटचं, हे मेंटेन ठेवण्यासाठी फार मदत करतात. तर झाडं लावणे म्हणजे मला असं वाटतं या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जेवढे झाडे लावता येतील तेवढे झाडे जास्तीत जास्त लावावे. दुसरं आहे पोल्युशन. जे कारखान्यातून निघणारा म्हणा, आपल्या जे गाड्यातून निघणारा धूर आहे, यामुळे सुद्धा हीट निर्माण होते आणि सूर्याचा जो पारा वाढलेला आहे याच्यामध्ये आणखी ॲक्सक्लरेशन म्हणजे आणखी वाढीव काम करून ते टेम्परेचर जे वाढलेलं आहे हे त्याच्यामध्ये आणखी वाढीव काम करतं. तर मला वाटतं पोल्युशनवर थोडं कंट्रोल असलं तर फार छान. आणि झाडे लावणे हा सगळ्यात चांगला उत्तम उपाय आहे. बाकी हे जे ग्लोबल हीट आहे याच्यासाठी मला वाटते पूर्ण सरकारने सुद्धा लक्ष घालून यामुळे लोकांची जीव जाणार नाहीत अशी काळजी घ्यायला पाहिजे. या पावसाळ्यात सर आपण किती झाडे लावणार? अच्छा, झाडे लावायचं म्हटलं तर मी खरं सांगायचं, दरवर्षी माझ्या परीने 10 झाडे तरी मी लावत असतो. आणि मला असं वाटते की प्रत्येकाने 10 नाही, 1-2 झाडे जरी लावली तरीसुद्धा खूप मोठा जो एक कॉन्ट्रिब्युशन म्हणतो आपण आपल्या विदर्भासाठी, आपल्या देशासाठी होऊ शकतं. आणि सर्वांनी मिळून नुसतं झाडं लावूनच नाही तर त्याचं संगोपन पण केलं पाहिजे. त्याला पाणी देणे, त्याची वाढ होते की नाही व्यवस्थित ते पाहणे आणि त्याला ॲटलिस्ट जे लेवल म्हणतो, ज्यावेळेस ते झाड स्वतः ग्रो करेल तर त्या लेवलपर्यंत जरी आपण ते पाळलं, त्याला साधारणतः 3 ते 4 वर्ष लागू शकतात. तेवढी काळजी घेतली तर ते आपल्याला पूर्ण उरलेलं आयुष्य नक्कीच सुख देईल असं मला वाटते.